आय मीन या डिजिटल मॅगझिनच्या डिझायनिंगची कल्पना तुमची होती ना, आणि तुमच्या या कल्पनेला इतकं छान यश मिळालं म्हणून मी म्हणाले की हे ऑफिस तुमचंच आहे. एनिवे, पण याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. पण खरंच तुम्हाला जर आरामाची गरज असेल तर तुम्ही हाफ डे घेऊन घरी जाऊ शकता. नाही मॅम, आय एम फाईन, थँक्यू. मॅडम, अजून एक आनंदाची बातमी आहे. काय? मॅडम, कसं आहे, आरजे आभासचा इंटरव्ह्यू जो आपण दाखवला होता तो लोकांना आधी आवडला नव्हता, पण सारखा सारखा तो इंटरव्ह्यू बघून आता तो लोकांना आवडायला लागला. व्हॉट? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जरी आरजे आभास आम्हाला दिसत नसला तरी त्याची मतं, त्याचे विचार आम्हाला आवडायला लागले. दॅट्स अ ग्रेट न्यूज. हो काका, आजच्या पावत्या. वा, मी आपल्या सोसायटीतला केबलवाला, रद्दीवाला, दूधवाला, वॉचमन सगळ्यांच्या पॉलिसी काढल्या. वा 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 वा. अरे सुम्या, तू जर ह्या अशा गतीनं काम करत राहिलास ना तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तू माझा बॉस होशील. बाबा, हा, ते पेपर्स आधी नीट चेक करा. का रे? नाही काय, उत्साहाच्या भरात मेलेल्या माणसांच्या पण पॉलिसीज काढल्या जाऊ शकतात. नाग्या, मोडतोड विकास केंद्र, तुझं वय किती, तू बोलतो किती रे? हे बघा, सौजन्यानं बोला, शास्त्रज्ञाशी बोलताय तुम्ही, हे लक्षात अरे घ्या. कसला शास्त्रज्ञ रे तू? कोणता शोध लावला? तुमच्या समोर कोण उभा आहे याचा शोध भान लावला आहे तुम्हाला? तुम्हाला? मगाचपासून बघतोय. चुप. काय चाललंय, काय लहान आहात का? अरे किती चांगलं काम करून आलाय हा. बाबा 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 बाबा, हो 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 हो. काय 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 झालं काय? गेस व्हॉट? कोणाचा फोन होता? आवाजचा म्हणजे त्या खरावाला नाही, त्या सायबरवाल्याचा. शट अप. बाबा, केतनचा फोन आला होता. काय सांगतेस काय? केतनचा फोन आला होता. केतनचा? कसा आहे तो, कुठे आहे? त्याला म्हणावं इकडे ये राहायला 2 दिवस तरी. हो, तो मुंबईहून निघालाय म्हणूनच फोन केला होता त्यांनी हेच सांगायला. अरे वा 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 वा. म्हणजे आता 4-5 दिवस फक्त धमाल. काय रे, नकली सायंटिस्ट? हे कोण बेन केतन नावाचं? केतन हा ताईचा लहानपणापासूनचा बेस्ट फ्रेंड. अगदी शाळेपासून ते कॉलेज पर्यंत दोघे एकत्र. आता जॉब साठी तो मुंबईला जरी असला तरी दोघांमध्ये इतकुसा सुद्धा डिस्टन्स नाहीये. यु नो बाबा, गेले काही दिवस ना मी सिरियसली केतनला खूप मिस केलंय. बट आय एम सो हॅपी नाऊ. फायनली माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन येतंय. एवढा भारी आहे का ग तो? नाही म्हणजे मी, पल्लवी, ऋषा, आम्ही पण तुझे मित्र आहोत की. आम्ही त्याच्या समोर पाणी कम चाय होता. सुम्या, अरे असं नाहीये. तुम्ही लोक पण माझे एकदम खास फ्रेंड्स आहात. पण केतन माझा फ्रेंड कम बॉयफ्रेंड आहे. अरे तुला सांगतो सोम्या, ही लहान होती, होते का तुला, 3री-4थी मध्ये असेल. कोळी नृत्य करत होती शाळेमध्ये गॅदरिंगला, डोलकर डोलकर ना. आणि काय झालं, हिचा पार्टनर आलाच नाही. गेले 4 आठवडे सलग गुरुवारी डबल पाना आलता की नाही? हा, मग आता शुक्रवारी लंगडाच येणार लेका. अरे अरे, तुझा माझ्यावर विश्वास नाही वय? तू बापाला शिकवायलाय. तुझं वय आहे ना, तेवढा अनुभव आहे मला या लॉटरीच्या क्षेत्रामध्ये. हा मग, अरे भले भले खत्री लोक सल्ला घ्यायचे माझा. हा ठेव. बाजूला वाजरा. काय करायला, काय चोरी करायला काय घरात? नाही हो, मग तुमचं काम करायलो मी. माझं काम? म्हणजे लॉटरी खायला लागला तू बी? नाही हो. मग हे काय आहे? हे बेस्ट आहे बघा. हे तर कोर आहे. हो, मी तुला एक प्रेमपत्र लिहून देणार आहे. मी तुला काका मारू नका, मारू नका काका, काका मारू नका. ओ काका ऐका तरी. ओ ऋषी तर्फे. कोणातर्फे? ऋषी तर्फे. मग हे कधी सांगणार लेका? आता मी याला असताच ना माझ्या हातनं. ऋषी तर्फे मी तुला एक प्रेमपत्र लिहिणार. म्हणजे ऋषीच्या भावनांनी तुला कळतील तरी. कशी आहे आयडिया? आयडिया एकदम छाक आहे. काय मायना, काय सांग बघू मला. सांगतो ना. प्रिय नीतू, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. वा. पत्र लिहिण्याचे कारण की आमच्या येथे श्रीकृपे करून ताजा कलम. हात कलम करू का?
एवढं पाल्लाळ लावत बसणार वय मुद्द्याचं कवा लिहणार तोपर्यंत लग्नाची पत्रिका छापून होईल तिच्या अरे आरच्या आबासच्या प्रेमात आहे ती पोरगी तिचं प्रेमपत्र कसं असं कलात्मक असाय हवं अशा कविता बिबिता माझ्यासारख्या कलावंत माणसाचंच काम माहितीये मीच लिहतो ते पत्र हा. लिहून घे मी सांगतो तसं घे नाही नाही पत्र तर मीच लिहीन काका तुम्ही माझ्या स्वाभिमानाला धक्का लावलाय आता तुमच्या मदतीशिवाय मी पत्र लिहीन वाटल्यास इंटरनेटची मदत घेईन पण पत्र मीच लिहीन आता तुम्ही बघाच मी किती रोमॅन्टिक पत्र लिहितो तुम्ही बघतच बसा तुझ्यामुळे जर काम बिनसलं ना तर हा बोल गाण्या हॅलो हॅलो नीतू आभास हिअर. अच्छा आता जगातले सगळे आभास मलाच फोन करणार आहे का कोण आहेस तू नीतू मी आभास बोलतोय आरजे आभास. हे बघ मला असली मस्करी ना अजिबात आवडत नाही. तुम्ही मस्करी करत नाहीये मी खरंच आभास बोलतोय. का विश्वास ठेव मी ऑलरेडी 2दा फसले मी आता पुन्हा ती चूक करणार नाही मी. ऐक नीतू माझा मित्र आहे ऋषिकेश तिळुळकर त्याने मला तुला कॉल करायला सांगितलं होतं. अच्छा ओके पण मी का विश्वास ठेवू की तूच आभास आहेस. राम राम महाराष्ट्र. आभास की भास एक तास जगण्याचा खरा टाइमपास या प्रोग्राम मध्ये मी आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. काय आता तरी ओळखलंस. वाव आता अमिताभ बच्चन. काय नाही काय आहे हल्ली आभासचा आवाज सगळेच काढतात अरे तुझाही प्रयत्न चांगलाच होता पण यावरून प्रूव्ह होत नाही की तूच आभास आहेस. नीतू इनफ. हे बघ एकतर मी लोकांना कॉल करत नाही मी तुला कॉल केला कारण की ऋषिकेशने मला आग्रह केला होता. तुझा विश्वास बसत नसेल तर इट्स ओके पण मी माझ्या नेक्स्ट प्रोग्राम मध्ये चंद्र तारे या सब्जेक्टवर बोलणार. आय एम शुअर ते ऐकल्यावर तुला कळेलच की मी खरा आभास आहे की डमी आभास. बाय. काय रे बाबा कुठे आहेत. काका बाहेर गेले फेरफटका माराया. आणि हा अभ्यास कसला. पॉलिसी पॉलिसीचा अभ्यास चालू. माझं सोड तुझं सांग. तू कामिनीला नकार दिलायस ना. अरे मी मनाची फुल तयारी करून गेलो होतो ऑफिसमध्ये. मग मी तिला नकार देणारच होतो की इतक्यात मला कामिनीच्या बाबांनी अडवलं. ते म्हणाले की असं काही सांगून तिला दुखवू नकोस. हा धक्का तिला सहन नाही होणार. काय चाललं तुझ्या आयुष्यात यार. तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करतोस. अरे कधीतरी स्वतःसाठी जग. बरं ते जाऊ दे. म्युझिक कॉम्पिटिशनवर जास्त फोकस कर. ती जिंकणं तुझ्यासाठी जास्त गरजेचं आहे माहिती आहे ना. प्रिय शेक्सपियरचा मान ठेवून नाव लिहित नाहीये कारण ते तर आधीच माझ्या हृदयावर कोरलं गेलंय. शब्द ओठांवर अडखळू नये म्हणून पत्र लिहितोय कारण भावनांना वाट करून देणारा प्रेमपत्रासारखा उत्तम पर्याय नाही.